पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा. चंदनामध्ये आणखी एक दोष आहे संतांनी सांगितले. चंदनाचे गावी सर्पाची वसती, चंदनाचे गावी सर्पाची वसती. चंदनाच्या झाडाला सर्प वेटवळ देऊ नसतो म्हणतो. त्याची दोन कारण आहेत. एक, सर्प सुगंधप्रिय आहे म्हणून चंदनाला वेटवळ देऊ नसतो. दुसरं कारण असं आहे, महत्वाचं, त्याच्या शरीरामध्ये विष असतं आणि त्या विषाचा दाह त्या सर्पाला होत असतो. त्या दाहाच्या शमनानिमित्त तो त्या चंदनाला वेटोळे मारून असतो. आणि तिसरा आध्यात्मिक अर्थ असा आहे, देवाने प्रत्येक चंदनासारख्या साधू जवळ एक सापाच्या जातीचा माणूस मुद्दाम ठेवला, त्याचं भजन बंद पडू नये म्हणून. लोक पण विचार करतात आता नको तो असेल, तो नसल्यावर जाऊ. अजून पुढे जाऊन सांगतो, शांताकारं भुजगशयनं नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगराय. वर्णन भगवान विष्णू शेषावर झोपलेले, भगवान शिवजीने सर्पाचे दागिने घातले. जर माझा परमात्मा शेषावर झोपतो आणि सर्पाचे दागिने करतो तर मी सापाला का जवळ ठेवू नये म्हणून जवळ ठेवले. विठ्ठल चंदनाचे वैशिष्ट्य. या सगळ्यामध्ये काही अवगुण असतील पण त्या अवगुणाला सुद्धा मी पॉझिटिव्ह दृष्टीने पाहिले सांगतात. पण माणसं निगेटिव्हच विचार करतात. नाही, तो खूप आहे, बी पॉझिटिव्ह योग्य विचार. अजून पुढे जाऊन सांगतो, तो खूप बरं याच्या भाषेत सांगतो. प्राचार्य के.व्ही. बेलसरांनी सांगितलं संवाद. पूर्वी एखादा राजा मरण पावला त्याला चंदनाच्या सरणावर जाळायचे. हे तर ऐकून असेल. आता एखादा नेता गेला की चंदनावर जाळतात. का? नेत्याला का जाळलं जातं? त्याचं उत्तर आहे, त्याच्या राजकारणाचा दुर्गंध येऊ नये म्हणून. प्राचार्य के.व्ही. बेलसरांनी आध्यात्मिक संवादामध्ये मला का सांगायचं? सांगा चंदनामध्ये तुम्हाला काय दोष दिसले? तो कोबर सगळे निर्दोष सांगितले. निर्दोष असंच चंदन, संत चंदनासाठी. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत. मना चंदनाचे परित्वादी जावे. समाजात कोणी झीज घ्यायला तयार नाहीये. प्रत्येकाला असं वाटतं माझं चीज व्हावं, कसं होईल? याला वाटतं ना आपलं चीज व्हावं तसं पहिले पनीर का व्हावं. भगवान चंदन या दृष्टीने श्रेष्ठ. म्हणून मला चंदन संत म्हणायचं आहे. परंतु प्रश्न असा आहे, चंदन महाराष्ट्रात नाही. प्रश्न आहे पण ज्ञानोबा सज्जन म्हणे चंदना आराध्य लिंगा. विपाई जरी आठवे चित्ता ते आपुलीच योग्यता. सहज आठवलं तरी त्यांची योग्यता येते. एवढं जर सामर्थ्य त्यांच्यात आहे तर ते चंदन नाही. ज्ञानोबारांनी तर कल्पतरू म्हटलंय, चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे भाव बोलते अर्णव पियुषांचे. असं चिंतन हे चालते बोलते कल्पतरू संत. चंदन चालतं बोलतं कल्पतरू नाही, इथं येऊ शकत नाही. पण थोडं पुढे जाऊन सांगू, ऐसी कर्म सांगा दशा जे धवय निरेशा श्री गुरु पैसा. हे स्वतः चांगली कसदार जमीन असल्यानंतर तिथं पाऊस चांगला पडला की कामा झाला. अनवरत आनंदी वर्ष, अनावृत्त आनंदाचा वर्षाव पडते. काय वाटलं कोणास ठाऊक, चंदनाला संत वाटला पण तुकोबारे म्हणतात चंदन वृक्ष आहे. चंदनाचा वृक्ष आपल्याकडे नाही, ही दुर्मिळता, दुर्लभता.
दुर्लभम त्रैमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुषम श्रेया. विवेक चूडामणी. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर देव भेटण्याची तळमळ आणि देव दाखवणारा महात्मा. या देवाच्या कृपेनेच मिळतात असंही म्हणतात, किंवा देवाच्या कृपेसाठी ती घरची गरज असं दुसरा दोन्ही गोष्टी. तो खूप बरे सांगतात. तो चंदन वृक्ष आहे, पण आपल्याकडे ही दुर्मिळ आहे, दुर्लभ आहे. पण एक गोष्ट सुलभ आहे. काय? परिसर. दगड आहे, परिसर. आपल्याकडे कोटा, मार्बल, मार्बोनेट, ग्रेनाइट ही दगडच आहे. शालिग्राम दगडच आहे. रत्न दगडच आहे. हिरा दगडच आहे, दगडच आहे. पण परिसर या दगडाची एक विशेषता आहे. काय विशेषता आहे? भगवान तर खूप बरे सांगतात. त्याचा स्पर्श लोखंडाला झाला ना की त्याचं सोनं होतं. समजा खोपोलीच्या रेल्वे ट्रॅकला जर परिस लावला ते फक्त विटीपर्यंतच गेले. अरे दिल्ली पर्यंत रेल्वे रोड आहे. अजून पुढे सांगू, त्या रोडावर जेवढ्या गाड्या उभ्या असतील त्या पण सोन्याच्या होतील. इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये. दिसायला तर दगडच आहे. काही माणसं दिसायला जड दिसतात. अजून थोडं पुढे जाऊन सांगतो, माणूस काय तर त्याच्या चेहऱ्यावर लिहिलेला असतो. म्हणून थोडं तरी हसलं पाहिजे. अजून पुढे जाऊन दुसऱ्यावर हसण्यापेक्षा स्वतःवर हसायला काय? फोटोग्राफरने सांगितलं हसा, तेव्हा याला कळायला आपण हसतो. हसायचे विसरले माणसं. शहरात हसण्याचे क्लास आहेत. हसण्याचे क्लास. काही माणसाच्या चेहऱ्यावर कधी 12च वाजलेले असतात. जसं काय सगळ्या जगाचं बोजायच्या डोक्यात. पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले दादा असं म्हणायचे, काही ज्ञानी माणसाचा चेहरा एरंडेल केल्यासारखाच असतो. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. कसा असला पाहिजे? ज्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले त्यांनी म्हणायचं सर्व सुख द्यालो. चेहऱ्यावर सुख दिसतच नाहीये. दिसतच नाही. अरे मोर नावाचा पक्षी नुसतं ढग आले तरी पिसाला भुलवतो. निदान एखादा साधा सभ्य व्यक्ती तरी समोर आपल्या चेहऱ्यावर पाहिले ना. थोडं पुढे जाऊन सांग. साधू आल्यावर जेवढा आनंद माणसाला होत नाही तेवढा साधू आल्यावर होतो. हा हे तुमच्या खिशातलं आहे. तो का म्हणे चाकोनी साधू बघितलं असं वाटतं कशाला पिढा आली असेल आपल्याकडे. साधू आला की बस कधी निघाला, कसा प्रवास झाला. आपल्याकडे तर असे आख्यायिका आहे. नामदेव राणी वाळवंट परिसर. परिसर भागवत तर रुक्मिणी एकच खडा दिला. तुकोबाराकडे पण एक व्यक्ती आला होता म्हणतात. त्याला काही तीर्थयात्रा करायची होती, कर्ज पाहिजे होतं. तुकोबाराने एक दगड उचलून दिला. म्हणजे दगड घेऊन जा, ज्याला लावशील त्याचं सोनं होईल. प्रवास सगळी यात्रा केली. पण नंतर मनात आलं खडा परत द्यायचा का. बरेच लोकांना असं वाटतं काय तुकोबाराचं म्हणा सोनी रुपया महा. काही लोक महत्वाचा पाठ करतात नसतात. तैसे संत जगी. आणि मग तुकोबारा सांगितलं अहो चंद्रभागेत आंघोळ करताना कनवटीला होता कधी पडला पाहता. मग आता शोधायचा कसा. तुकोबारा जाऊ दे केला. दुसऱ्या दिवशी घरी त्यांनी पुन्हा ते दगड लावून पाहिलं तर कसलं सोनं होतं. तुकोबाराकडे व्यक्ती गेला. त्याने सांगितलं महाराज
माझ्या मुलीचं लग्न आहे, पैशाची नड आहे. पूर्वी हुंड्याची पद्धत होती, आता काही ठिकाणी आहे. काय द्यावे म्हणते तो कोबरे म्हणले जा त्या लोहाराकडे जा आणि त्याला सांग मी पाठवले. तो काय नाही ते घेऊन ये आणि मला दाखव, मग घरी जा. हा लोहाराकडे गेला, सांगितलं तो कोबऱ्याने मला पाठवलंय, माझ्या मुलीचं लग्न आहे, काहीतरी द्या अशा अपेक्षा. त्यांनी 5 वेळे दिले, तयार केले 5 वेळे. खायला काय वेळे दिले म्हणजे आता काय मला भात कापायचं, 3 वेळे तिथेच टाका, 2 वेळे घेतले. पण पाठवलं तो कोबऱ्या म्हणले मला दाखवून. तो कोबऱ्याकडे गेला, रागाने म्हणला हॅलो महाराज, आला काय दिलंय हे बघा. ते वेळे पुढे दाखवले, बरोबर तो कोबऱ्याची नजर पडल्याबरोबर ते दोन्ही वेळे सोन्याचे झाले. तो म्हटलं 3 तिथं पडले ते घेऊन ये. टाइम ऑफ विठ्ठल. वेळ गेली निघून, गुरुपुष्पांना योग संपला. काय गंमत आहे ना, बरेच दिसायला दगड आहे पण लोखंडाचं सोनं करतो. सोन्यात तांब्या पितळेचंही करेल पण लोखंडाचं विशेष निकृष्ट. जे लोखंड गंजलंय ज्याची 10 रुपये किंमत येणार नाही, 2 किलो गंजलेल्या लोखंडाला जर परिस लागलं काय किंमत किती. मातीमध्ये एखादं लोखंड करून ठेवलं तर माती त्याला गंजून लोखंडाचा त्याची राख करेल, माती करेल. पण ते जर सोनं करून ठेवलं तर मातीची ताकद नाही त्याला आपल्यासाठी करायची. संतांचा स्पर्श झाला झाले नाही, त्याचं जीवन बदलतं, त्याचं मूल्य वाढतं. थोडं पुढे जाऊन सांगतो त्याची जात बदलते. तो लोखंडाच्या जातीचा राहत नाही, सोन्याच्या जातीचा. सध्या जातीवाद फार चाललाय, जातीत बोलत नाही, पण मी तुमच्या जातीचा. माझ्याकडे एक व्यक्ती आला काही वर्षापूर्वी कीर्तनाच्या निमित्त, महाराज झालं तुम्ही आपल्या जातीचे असं आहे तसं. आपल्या जातीचे कीर्तनकार पुढे गेले पाहिजे. मी एकच वाक्य सांगितलं, बाबा मी खरंच तुमच्या जातीचं आहे, मी तुकोबऱ्याच्या जातीचं आहे. राग आला त्या माणसाला, निघून गेले. माझे वडील चहा घेऊन आले, म्हणजे काय नाही करून कुठे गेले ते म्हणजे बाबा ते आपल्या जातीचे नव्हते, आपल्याकडे कसा चहा पिऊ. मंदिर बांधायचा विचार झाला तर भांडणं झाली गावाला. कृष्णाचं मंदिर बांधावं तर कृष्ण भक्त येतील, रामाचं मंदिर बांधावं तर राम भक्त येतील, बालाजीचं बांधावं तर बालाजी भक्त येतील, मशीद बांधावी तर मुसलमान येतील, सगळे नाही येणार. पण ढाबात टाकला तर सकळास येथे विठ्ठल. आता तर तसंच आहे, दिसला धाबा ते सोडला धाबा. परिसाने लोखंडाची जात बदलली, त्याला सोन्यात रूपांतर केलं, म्हणून लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये मीटिंग झाली आणि कुऱ्हाडीला सांगितलं त्या परिसाचे तुकडे कर. कुऱ्हाड गेली, परिसाचे तुकडे केले. परिस हसायला लागला. कुऱ्हाड सोन्याची झाली, सोन्याची झाली म्हणून नुसतं हसत नव्हता. कुऱ्हाडीने विचारलं का असतोस, मी तुकडे केलेत मी. तो मला तुकडे केले म्हणून असतो का, अगोदर मी एकटा होतो, आता दोघं झालो, 2 शिफ्ट मध्ये काम करतो. ज्याने आपले तुकडे केले तरी भूमिका बदलली नाही, व्रत बदललं नाही, त्याचं नाव संत. परिस फेकून मारला काय, परिसावर लोखंड पडला काय, कल्याणचा लोखंडाचं होणार. एका श्रीमंताच्या घरी संत राहत होते आणि लोकांनी नेहमी सांगायचं त्याच्या घरी काय राहतात, त्याच्या काही तुमच्यावर श्रद्धा नाही, काही नाही, फक्त तुम्हाला दररोज खिरपुरी भेटते एवढंच. आमच्या घरी या, आम्ही पाहिजे ते सेवा करू तुमची. त्या संतांनी गोड उत्तर दिलं, म्हणले बाबा एक तो जरी श्रीमंत असला, त्याची माझ्यावर श्रद्धा नसली तरी माझं एक म्हणणं,
काकडीवर सुरी पडली काय आणि सुरीवर काकडी पडली काय, तुकडे कुणाचे? तसा श्रीमंत माझ्या घरी आला काय आणि मी त्याच्या घरी गेलो काय, ज्ञान मलाच द्यायचं याचाच अर्थ. ज्याच्याकडे गेल्यानंतर तुमचं अंतःकरण प्रेमाने भरून जाईल, भगवंताच्या प्रेमाने भरून जाईल, तो संत आहे. आणि ज्याच्याकडे गेल्यानंतर देवाने सुद्धा तुमच्यावर करुणा करावी. गीतेच्या भाषेत स्त्रियो वैश्या सदा सुजना, भागवताच्या भाषेत किरात होणार पुलिंद पुरकसा आभीर यवना खसादया येनेच पापाय पाश्रया श्रेया शुद्धं तस्मै प्रभविष्णवे नमः. मतंग ऋषीच्या आश्रमात शबरी गेली. मतंग ऋषीने ती भिल्ल राजकुमारी म्हणून तिला डावललं नाही, उलट ती लपून कार्य करत होती, सेवा करत होती. तिला एकदा पकडलं आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर उभं केलं आणि सांगितलं, विद्यार्थ्यांना ही काम करत असताना तुम्ही मध्ये यायचं नाही. आणि तिला सांगितलं, विद्यार्थी अभ्यास करत असताना तू काम करायचं. दिवसभर झाडावर लपायचं आणि सगळे संध्याकाळी झोपल्यानंतर झाडाखाली उठून काम करायचं. आपल्याला जमेल असं? मास्तर मेला तरी आपण पुढे नाही गेलो. बोल, काही तर गुरुची पुण्यतिथी खाऊन मोकळे झाले. आज आपल्या गुरुची पुण्यतिथी आहे. पण अभिमानाने सांगतो, परी नाही घडली सेवा काही म्हणता. माझं काहीतरी पाप आड आलंय, माझ्यापर्यंत येऊ शकले नाही, मी त्यांच्यापर्यंत जाऊ शकलो. शबरीच्या सेवेने संतुष्ट झालेल्या ऋषींनी सांगितलं, आजपासून आश्रम तुझा आहे. आश्रम आपल्या नावावर झाल्यानंतर सुद्धा तिने 4 माणसं कामाला नाही ठेवली, 4 तास काम वाढवलं. अजून पुढे जाऊन सांगू, तिची सेवा पाहून रामरायाने अयोध्या सोडली शबरीला भेटण्यासाठी. कैकेयीचं वरदान म्हणून नाही, शबरीला मातेचा दर्जा दिला. आणि शबरीच्या परिसरात तेवढे आश्रम होते, MA PhD M.Com वगैरे, त्या सगळ्यांना विचारलं, शबरी माता कुठं राहते? ते म्हणले, तिला माता म्हणता? हो म्हणले, तिच्याकडे आईचं हृदय आहे. तिने डिग्री नाही घेतली, पण तिच्याकडे जे आहे ते तुमच्याकडे नाही आहे आणि ते मला नको आहे. तिच्याकडे प्रेम आहे, तुमच्याकडे प्रेम नाही. तुमच्याकडे ज्ञान आहे पण ते कोरडं आहे. कोरडं ज्ञान मला नको. ज्ञानी त्याला म्हणाला, ज्ञानी गायला पाहिजे, ज्ञानी नाचला पाहिजे. ज्ञानी नाचत नसेल, गात नसेल तर नक्की समजा ज्ञानी अभिमानी आहे. सहज राहा, मस्त राहा, आपल्या मस्तीत राहा. पुढे पुढे जाऊन मस्ती दाखवू नका. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, जहाँ मेरे अपने सिवा कछु नहीं. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके. पुढे जाऊन बाळ जन्माला आल्यानंतर आईची जीवनातली मस्ती बघा, ती त्या मस्तीत आहे, त्या धंदीत आहे. तसं ज्ञान झाल्यानंतर माणसाने त्या मस्तीत राहिला. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरुणी गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गाव. आता संध्या कैसी करुणी केळवाला लागली संध्या, चंद्रवाला गेला आत्मा
प्रगटला ही परीस दिसायला दगड असेल पण त्याच्या स्पर्शाने जर लोखंडाचं सोनं होत असेल तर काय ताकद येते पण एक त्याच्यामध्ये अवगुण तुकोबर दिसला करिता नव्हे नीट श्वानाचे ते पुंस खापरा परीस काय परीस खापराचं सोनं करीत नाही एका चरणात दोन उदाहरणं देतो कुत्र्याचं शेपूट सरळ होत नाही म्हणा होत तुमच्या तालुक्यात नाही होत सरळ पण मी काय म्हणतो जर कुत्र्याचं शेपूट सरळ होत नसेल तर सप्त्यापुरतं नळीत घालायला काय हरकत आणि काला झाल्यावर जर सरळ होत नसतं तर शेपूट कापून टाकतात सध्या ते भ्याड आहे असे बरेच कुत्रे बिन शेपटीचे आहेतच की कुत्र्याबद्दल खापरा परीस खापराचं काही करू शकत एका गुरुकडे परीस आहे म्हणून शिष्य बरेच वर्ष राहिले गुरुजी कुंभमेळ्याला गेल्यानंतर त्याने आश्रम खणून काढला पण त्याला परीस सापडला गुरुजी 1.5 महिना कुंभमेळ्यानंतर आले आणि सांगितलं बाळा काय आश्रम सगळा मला दिसतो काय कारण ते म्हटले मी असं चोपला सारवला 12 वर्षात तुला कधी वाटलं नाही चोपावं सारवावं आज कसं वाटलं ते म्हणले गुरुजी खरं सांगू का तुमच्याकडे परीस आहे असं मला कळालं गावातल्या एका माणसाने सांगितलं गुरुजींकडून परीस आणून देशील तर तुझ्या वजनावर सोनं देईल म्हणून एवढे दिवस तुमच्याकडे पहिल्याच दिवशी सांगितलं असतं परीस पाहिजे मी दिलं असतं कशाला एवढे दिवस राहिला असतं ते म्हणले कुठे सांगा मग जा देवाऱ्याखाली लोखंडाची डबी आहे ती डबी घेऊन त्याच्यात परीस आणि म्हटलं गुरुजी खरं सांगा एक तर तुम्हाला द्यायचं नाही म्हणा किंवा तुमच्याकडे परीस नाही म्हणजे परीसाबद्दल मी ऐकलंय परीस लोखंडाला लागलं की सोनं होतं तुम्ही सांगता लोखंडाच्या डबीत आहे एक तर तुम्ही खोटं बोलता तुझी म्हणजे घेऊन ये डबी आणली डबी पाहिल्याच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे या डबीला मी 100 वेळा लागणार नाही डबीचं झाकण काढलं एका चिंदीमध्ये परीस उघडला गुरुजीने चिंदी काढली डब्यात तो परीस ठेवल्यावर डबा सोन्याचा झाला त्याच्यात गुरुजी एवढे दिवस का नाही झाला गुरुजी म्हणाले याच्यात तुझ्यात फक्त चिंदीच होती घुंगट के पट खोल अहंकाराचा अचळवृत्ती मग सुखासी गे आटली अडेपणे अचळवृत्ती घुंगट म्हणजे पडदा आवरण देवाचा आपल्यात आवरण आहे अभिमान एकदा तेवढा पडदा दूर झाला परीस काय करतो पडदा काढा एवढा पडदा काढला की तुम्ही सोनच आहात अहंकार गेला लोखंडाला मी लोखंड असल्याचा अभिमान होता परिसराने स्पर्श काय केला सोनं भगवान माझ्या दृष्टीने चंदन संत आहे परिस संत आहे त्याच्यात पण काही तुकोबरा अडचणी वाटल्या असतील तुकोबराने अजून 2 उदाहरण
उदाहरण घेतो, एक दिवा घेतो आणि दुसरी साखर पदार्थ घेतो. दिवा माहिती आहे जो प्रकाश आहे. तसं माणसं घरी कमी बाहेर जास्त दिवे लावतात. काय गंमत तसं. गीता सांगते प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. भागवत सांगतात अध्यात्मदीप मती तितीर्षतां तमोन्धम संसारिणा करुणया पुराण गुह्यम तम व्याससून उपयामि गुरु मुनीना. आणि खेळ दिवा आपल्या परिचयात आहे. ज्ञानोबा संत म्हणतात चैतन्याचा दीप उजळीला नाचू कीर्तनाचे पण तो खूप बरे संतांना दिल्याची एरवी गरीबी म्हणून जरी झाला असे तरी संत कृपा दीप कुसुम संत कृपा दीप उजिडे संत कृपेचे मी अविवेकाची काजळी फेडोनी जैसी दशा अधिक संगे दीपची होय. दिव्याच्या बरोबर दिवाच होता तसं साधूच्या बरोबर साधू. पूर्वी एक जुनी म्हण होती दिव्याखाली आणला. आता नवीन म्हण आहे दिव्याच्या वर आणला. सरकारी दिवे अशीच आहे. आपल्या दिव्यात ते वाद जोड लागते पण संत या दिव्यात तसं यथा दीपो निवातस्तो निंगते सोपमा स्मृतः. निश्चळ निर्मळ निर्विकार जळणारे संत प्रकाश देणारे संत काय करतात. करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप करी साधका निष्पाप संत कृपेचे दीप संत संत कृपेचे दीप. संत कृपा. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात. वेळ कमी आहे म्हणून थोडक्यात पुढचं येत नाही समजा काय. भगवान दत्तात्रयाने त्यांच्या जीवनामध्ये 25 गुरु केले. तू म्हणा महाराज 24 असतो मी 25 करून आणा. पैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरी कि बहुना येधारी चिरा माध्यम करून धरणार. मला कीर्तनाला साथ दिली शरीर गुरु आहे. भजन करायला साथ दिली गुरु आहे. अहो 2 तास कोणाला बसायला वेळ नाही कोणाकडे. तुम्ही धर्ममंडपात बसता याच्यापेक्षा अधिक काय नाही. शरीर आपलं गुरु आहे. मिथिला नगरी जनकाची नगरी आणि जनकाच्या नगरीमध्ये एक देहाचा व्यापार करणारी स्त्री तिचं नाव हिंगल. दत्तात्रयाने तिला गुरु म्हटलंय. गुरु मानले. संध्याकाळी 6 वाजल्यापासून पहाटे 9 वाजेपर्यंत सजून धजून बसली. आज तिचं भाग्य काय. आज कोणी तिच्याकडे आलं. नेहमी येणारे आलेले
खूप जणांना बोलून पाहिलं, हाक मारून पाहिलं, अनुनय विनय करून पाहिलं, म्हणून आला. पहाटे 3 नंतर भगवान दत्तात्रय तिच्या दारातून गेले. प्रत्येक तासाला तिच्या मनात एक विचार येता, चांगलं शरीर देवाने दिलं होतं, मी त्याचा नाश केला. लग्न केलं असते तर सुखी झाली असते, परमात्म्याचं भजन केलं असतं तर कीर्ती राहिली असते असं वाटत. चांगले विचार येतात पण टिकत नाही. चांगले